खराची आता सलग 12व्या दिवशी चौकशी होतीये आणि थोड्याच वेळात भोंदू खराची एसआयटी चौकशी सुरू होणार आहे। एसआयटीचे अधिकारी खराची चौकशी करतात। 1 एप्रिलपासून खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे, वाढीव पोलीस कोठडी सुद्धा मिळाली आहे। त्यामुळे आता सलग आजचा 12वा दिवस आहे खराच्या चौकशीचा आणि या चौकशीमधून दररोज वेगवेगळ्या कारवाया त्याच्या पुढे येत आहेत। काय काय त्याने आतापर्यंत कारनामे केलेत या संदर्भात बरीच माहिती आता पुढे आलेली आहे। त्यामुळे आता आज 12व्या दिवशी आणखी काय नवीन कारनामा पुढे येतो हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या सर्व घडामोडींवर नाशिकमध्ये लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया सागरकडे। सागर, आज थोड्याच वेळामध्ये खराची पुन्हा एकदा चौकशी सुरू होणार आहे। 12वा दिवस आहे चौकशीचा। अनेक कारनामे आतापर्यंत पुढे आलेले आहेत। काय काय नेमकं आजच्या दिवसावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे? काय आज चौकशीचं स्वरूप आहे? नक्कीच, खरं तर आज देखील अशोक खरातची चौकशीला सुरुवात होणार आहे। थोड्या वेळातच चौकशीला सुरुवात होईल, कारण आता जर बघितलं तर सलग पोलीस कोठडी दिल्यानंतर आज पहिला दिवस आहे। सलग हा 12वा दिवस चौकशीचा आहे। या चौकशीमध्ये काल न्यायालयापुढे अनेक मुद्दे एसआयटीच्या तपास विभागानं सांगितलेले होते, ज्यामध्ये मोबाईलचा डेटा रिकव्हर झालेला आहे। त्या डेटा रिकव्हरमध्ये कोणकोणाचे नंबर आहेत, हा बोंधू बाबा कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट करायचा, या सगळ्या बाबतची चौकशी जी आहे ती आज या पथकाच्या वतीने करण्यात येणार आहे। विशेष बाब म्हणजे अनेक कोड लँग्वेजमध्ये त्याने काही मंत्र्यांचे, काही मोठ्या नेत्यांचे नंबर सेव्ह केलेले होते, ते सुद्धा तपासणं बाकी होतं। त्याबद्दल देखील न्यायालयाला आयोगाकडून सांगण्यात आलेलं होतं, याचा देखील तपास बाकी आहे। हा देखील तपास आज होणार आहे। आज जर बघितलं तर काल तब्बल 8 तास ह्या न्यायालयातून गेल्यानंतर अशोक खरातची चौकशी करण्यात आलेली होती। आज पुन्हा सकाळी 10 वाजेच्या सुमारास एसआयटीचं पथक हे पुन्हा चौकशीसाठी अशोक खरातला घेऊन गेलेलं आहे। पुन्हा त्याची चौकशीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। आता या सगळ्या जरूर सागर, या चौकशीवर लक्ष ठेवून आज दिवसभरात काय घडामोडी या संदर्भात घडतायत आपल्याला पाहायचंय। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी।